परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरापासून 2 ते 3 किलोमीटर रस्त्यावर असलेल्या MIDC परिसरामध्ये आज दिनांक 17 फेब्रुवारी दुपारचे 3 वाजलेले या परिसरात आपण आलेलो. आपण बघू शकता या ठिकाणी वाळू पडलेली आहे. आपण आलो त्यावेळेसच या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा मिनी हायवे या ठिकाणी टोचन लावून त्याला घेऊन जाण्यात आलेला आहे. दरम्यान सदर घटना ही रात्री दिनांक 16 फेब्रुवारी 9च्या दरम्यान घडली असल्याची माहिती मिळत असून या प्रकरणी जिंतूर पोलिसात मंडळ अधिकारी मोहसिन खान महबूब खान पठाण यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायदंड संहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावर पुंगळ्या परिसरामध्ये जिंतूर येथील महसूल विभागाचा पथक कार्यरत असताना त्या ठिकाणी त्यांना एका पांढऱ्या रंगाचा हायवे येत असताना दिसला. त्याचा पाठलाग या ठिकाणी पथक करत असल्याचे चालकाला लक्षात येतात. त्यांनी या ठिकाणी पुंगळ्या जवळून जिंतूरच्या दिशेने वाहन घेऊन सुसाट वाऱ्याने वाहन चालक निघालेला होता. त्याच्या मागे या ठिकाणी महसूल विभागाचा पथक पाठलाग करत होता. दरम्यान महसूल विभागाच्या हाती लागायचा नाही या विचाराने तो सैरावैरा वाहन पळत असतानाच थेट तो या ठिकाणी MIDC मध्ये घुसला. कारण MIDC मध्ये या ठिकाणी भूलभुलैया टाईप या ठिकाणी रस्ता असल्या कारणाने त्याला वाटलं की अशी आम्ही जाऊन पुन्हा परत जाऊ या विचाराने तो निघालेला होता. मंडळाधिकारी मोहसिन खान महबूब खान पठाण व त्यांच्या पथकाने या ठिकाणी त्याचा पाठलाग केला. दरम्यान या ठिकाणी तब्बल 1 ते 1.5 किलोमीटर ते दोघं एकमेकाविरुद्ध पळत असतानाच या ठिकाणी वळण रस्त्यावरून जो अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाला ताबा सुटला आणि वाहन थेट या ठिकाणी आपण बघू शकता या खड्ड्यामध्ये येऊन असा वाहन आला आणि थेट या ठिकाणी वाहन पलटी झाला. त्याचा टोल गेला आणि वाहन खाली पडलं आणि या ठिकाणी वाळू सांडलेली दिसतात. काही वेळापूर्वी आपण येण्याच्या अगोदर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वाहन घेऊन गेलेले आहे. जे ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर या ठिकाणी सैरावळा या ठिकाणी पळून गेला. दुसरा महत्वाचा भाग आपण बघितला तर MIDCचा भाग आहे. MIDCचा भाग आहे आपण बघू शकता. पोल देखील ते वाहन त्याच्यावर जाऊन आदळले त्यामुळे तो पडलेला आहे. महावितरणचा देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आपल्यासोबत एक महिला आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू. ती रेतीची गाडी पलटी झाली हो आणि खांबा पलटा, लाईन तडकन वाजली हो खांब्यावर, आमच्या घरातही वाजलं. आता टीव्ही उलडी पंखाही जळाला आमचा. नुकसान झालं. हो नुकसान झालंय. हो 30,000चं. 30,000 नुकसान झालं तुमचं. 30,000. ऋषिकेश देशमुख कुठं राहता? पुंगळ्याला. बरं इथं काय करता तुम्ही? आम्ही काम करतो. बरं काय झालं रात्री? इथं गाडी आली, एक पलटी झाला हायवा, हा म्हणून इथं तार तुटली. हा आमचा कारखाना बंद आहे आज दिवसभर. सकाळपासून बरं. हो मग काय चालू करा. रोजंदारी भेटणार नाही. हो नुकसान झालं तुमचं. हो त्या ठिकाणी हा मित्र आहे ह्या रोजंदारीसाठी येतो, परंतु रात्री ही घटना घडली त्यामुळे महावितरणाची लाईन बोललोय. त्यामुळे या ठिकाणी लाईन आतापर्यंत दुपारपर्यंत लाईन बंद असल्यामुळे यांची रोजगार देखील आजच्या दिवसाचा बुडाला असं त्यांचं म्हणणं आहे. जिंतूर महसूल पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे 10 लाख रुपये किमतीचा मिनी हायवे व सुमारे 10,000 रुपये किमतीचा अंदाजे 3 ब्रास रेती याचा समावेश आहे. रात्रीच्या या ठिकाणी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे व पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पंचनामा केला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सदर घटना ही रात्रीच्या सुमारास घडली आहे. मात्र विषय असा येतो की जिंतूर तालुक्यामध्ये 7 वाळूचे घाट आहे आणि काही वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे तर काही वाळूच्या घाटाचा लिलाव झाला नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे. गौण खनिज नियमावलीनुसार या ठिकाणी गौण खनिज मध्ये या ठिकाणी वाळू असेल, मुरुम असेल किंवा इतर जे साहित्य असतात त्याची उत्खनन किंवा त्याची वाहतूक करावायची वेळ जी दिलेली आणि रात्रीच्या वेळेस ही वाहतूक करणे म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे. मग जर एखादा धक्का जर लिगली पद्धतीने देखील असेल तरी देखील त्यांना या ठिकाणी 6च्या नंतर वाहतूक करण्यावर बंदी आहे. अशा वेळेस देखील आपण विचार केला तर जिंतूर तालुक्यात मागील अनेक वर्षापासून वाळूचे लिलाव झालेले नव्हतं तरी देखील या ठिकाणी अनेक वाहने रात्री बेरात्री येत असतात. मात्र नागरिकाला या सर्व गोष्टींची जाणीव आहे की ही जी वाळू वाहतूक होत असते ही वाळू वाहतूक का होते हे मला सांगायची गरज नाही, कारण आपले सुजाण नागरिक सर्व गोष्टी जाणून आहे, जाणते आहे. दरम्यान ही घटना रात्री घडलेली आहे. आता याच्यानंतर देखील घटना घडू नये म्हणून
महसूल विभागाच्या वतीने जे आज जो की गुन्हा दाखल करण्यात आला असून जिंतूर पोलीस पुढील तपास करत आहे. आता या ठिकाणी दाखल केलेल्या या वाहनाचा चालकाचा जो मालक आणि मालकाच्या नंतर या वाळू धंद्यामध्ये किती लोक याच्या सोबत इन्व्हॉल्व आहे याचा तपास आता पोलीस प्रशासन करेल का, याकडे आता जिंतूरकरांचे लक्ष लागलेले आहे. जर का या ठिकाणी एक वाळू माफिया जर भेटला तर निश्चितच या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील 7 वाळू घाट्यावर जो वाळू माफिया या ठिकाणी रात्री बेरात्री वाळूची अवैध तस्करी करतो तो देखील या ठिकाणी कायद्याच्या कचाट्यात निश्चितच येऊ शकतं, हे सर्वांना समजते. मात्र पोलीस प्रशासन आता याबाबत कितपत सखोल तपास करतो आणि कधी या गोष्टींचा उलगडा काढतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. जिंतूर 6 न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर 6 न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन राय पत्रकार मी शेख अलीम, जिंतूर, परभणी.